सुप्रभातम छात्राः। आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील समास हे प्रकरण पाहणार आहोत। रम्य संस्कृतम समासाः समसनम इति समासः संक्षेप म्हणजेच समास। समासाचे 4 प्रकार आहेत। द्वंद्वः, तत्पुरुषः, बहुव्रीहिः, अव्ययीभावः। यामध्ये द्वंद्व समासाचे पुन्हा 2 प्रकार पडतात। इतरेतर द्वंद्वः आणि समाहार द्वंद्वः। तत्पुरुष समासाचे 4 प्रकार पडतात। विभक्ती तत्पुरुषः, उपपद तत्पुरुषः, नय तत्पुरुषः। त्याचप्रमाणे कर्मधारयः। या कर्मधारय समासाचे पुन्हा 3 प्रकार होतात। विशेषण विशेष्य संबंधः, विशेषणाम सामान्य नाम संबंधः, उपमान उपमेय संबंधः। द्वंद्वः तथा च विभक्ति तत्पुरुषः इति प्रकारद्वयम् अस्माभिः गतवर्षे पठितम्। गेल्या वर्षी आपण द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे पोट प्रकार तसेच तत्पुरुष समासांपैकी फक्त विभक्ती तत्पुरुष समास याच प्रकाराचा अभ्यास केला। अधुना समासानाम अन्य प्रकारान जानीम। आता समासांचे अन्य प्रकारांना जाणून घेऊया। पुनस्मारणम। गेल्या वर्षी आपण द्वंद्व समासाचे 2 प्रकार आणि तत्पुरुष समासाचा 1 प्रकार विभक्ती तत्पुरुष, द्वंद्व समासाचे समाहार आणि इतरेतर असे 2 प्रकार जे आपण गेल्या वर्षी 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकलो त्याची थोडीशी उजळणी आपल्याला द्यायची आहे। जर आपल्याला पुन्हा त्याची उजळणी करायची असेल संपूर्ण समासाची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे। त्यामध्ये द्वंद्व समास आणि विभक्ती तत्पुरुष समास दोन्ही प्रकारचे समास शिकवले आहेत, तर तुम्ही तिथून उजळणी करून घेऊ शकता। आता काही उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत जे आपण गेल्या वर्षी समासामध्ये शिकलो। समास विग्रहम कुरुत। समासाचा विग्रह करा। लक्ष द्या। धन धान्यानी हा आहे समास। याचा विग्रह होतो धनानी च धान्यानी च। हा समास आहे इतरेतर। इतरेतर। पुढील उदाहरण बघा। मृगशृगालौ। मृगः च शृगालः च। आणि हा सुद्धा इतरेतर द्वंद्व समास आहे। पुढील उदाहरण आहे शुकसारिकाः। याचा विग्रह होईल शुकाः च सारिकाः च। पुढील उदाहरण पहा। हस्तपादम। हस्तौ च पादौ च एतेषां समाहारः। हा समास आहे समाहार द्वंद्वः। पुढील उदाहरण पहा। सस्यपूर्णम। याचा विच्छेद होतो सस्येन पूर्णम। सस्येन तृतीया विभक्ती आहे म्हणून हा समास सुद्धा तृतीया
तत्पुरुष समास आहे. जल व्यवस्थापनम या समासाचा विग्रह होईल जलस्य व्यवस्थापनम. जलस्य षष्ठी विभक्ती आहे म्हणून हा समास षष्ठी तत्पुरुष समास आहे. पुढील उदाहरण पहा. अश्मखंडः याचा विच्छेद होईल अश्मनः खंडः. अश्मनः हा शब्द षष्ठी विभक्तीतला आहे म्हणून हा समास सुद्धा षष्ठी तत्पुरुष आहे. नीति निपुणः नित्याम निपुणः. नित्याम हा शब्द सप्तमी विभक्तीचा आहे म्हणून हा समास सुद्धा सप्तमी तत्पुरुष समास आहे. पुनः स्मारणम यामधील प्रश्न क्रमांक 2. उदाहरणैः रेखाचित्रं पूरयत. उदाहरणांच्या द्वारे रेखाचित्र पूर्ण करा. पहिलं रेखाचित्र आहे समाहार द्वंद्वाचं. दुसरं आहे सप्तमी तत्पुरुष समासाचं आणि तिसरं रेखाचित्र आहे द्वितीय तत्पुरुष समासाचं. मी याची उत्तरे आपल्याला सांगणार आहे ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत. समाहार द्वंद्व पहिल्या ठिकाणी लिहायचं आहे अहिनकुलम. बाजूला लिहायचं आहे युकालिक्षम. खाली लिहायचं आहे तिलगुडम आणि त्या बाजूला लिहायचं आहे मूषक मार्जारम. या खाली सप्तमी तत्पुरुष समास कला कुशलः नीति निपुणः ध्यानमग्नः राष्ट्रभक्तिः. कला कुशलः म्हणजे कलायाम कुशलः, नीति निपुणः नित्याम निपुणः, ध्यानमग्नः ध्याने मग्नः, राष्ट्रभक्तिः राष्ट्रे भक्तिः. आता द्वितीय तत्पुरुष समासाची उदाहरणं लिहून घ्या. शरणागतः शरणम आगतः, कूपपतितः कूपम पतितः, दुःखातीतः दुःखम अतीतः, ग्रामगतः ग्रामम गतः, कृष्णश्रितः कृष्णम श्रितः. याप्रमाणे पुनस्मारणमधील तृतीय प्रश्न. षष्ठी तत्पुरुष समासस्य समस्त पदम अन्विष्य तत्परितः वर्तुलम आलिखत. लक्ष द्या. क्षेत्रस्य पतिः हा झाला समासाचा विग्रह. समास होईल क्षेत्रपतिः. दुसरा आहे जलस्य व्यवस्थापनम. समास होईल जल व्यवस्थापनम. राज्ञः धर्मः याचा समास होतो राजधर्मः. पुस्तकस्य पठनम या विग्रहाचा समास होतो पुस्तक पठनम. भ्रमणस्य समयः या विग्रहाचा समास होईल भ्रमण समयः. क्रियायाः सिद्धिः याचा समास होईल क्रियासिद्धी. हे 6 समास तुम्हाला या कोष्टकातून शोधायचं आहे आणि त्याभोवती तुम्हाला वर्तुळ करायचं आहे. कसं करायचं हे मी आपल्याला सांगणार आहे. पहिलं उदाहरण पहा. क्षेत्रपतिः हे या ठिकाणी आलं क्षेत्रपतिः. जल व्यवस्थापनम 2 नंबर जल व्यवस्थापनम. राजधर्मः हा झाला 3रा नंबरचं उदाहरण समास. राजधर्मः.
नंतर आहे पुस्तक पठनम, हे आहे 4थ्या क्रमांकाचं उदाहरण. पुस्तक पठनम. भ्रमण समय, या ठिकाणी आहे भ्रमण समय. क्रियासिद्धी, या ठिकाणी आहे क्रियासिद्धी. पुनस्मारणमधील 4थ प्रश्न. तालिकाम पूरयत, तालिका पूर्ण करा. पहिला तक्ता आहे समस्त पदम, दुसरा आहे विग्रह वाक्यम आणि तिसरा आहे समास नाम. पहिल्यामध्ये संपूर्ण समासाचं समस्त पद असेल, दुसऱ्यामध्ये तुम्हाला त्याचा विग्रह वाक्य करायचं असेल आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये तुम्हाला त्या समासाचं नाव लिहायचं आहे. मी तुम्हाला उत्तर सांगतो, ते तुम्ही आपल्या वहीमध्ये अथवा पुस्तकामध्ये लिहून घ्या. लक्ष द्या. चिंताकुलः, चिंतया आकुलः. पहिलं हा आहे तृतीय तत्पुरुष समास. का तर हा जो शब्द आहे चिंतया, हा तृतीयाचं एकवचन असल्यामुळे. प्रजाहित दक्षः, तर प्रजाहिते दक्षः हा सप्तमी तत्पुरुष समास आहे, या ठिकाणी लिहून घ्यायचं. त्यानंतर चोर लुंठक भयम, चोर लुंठकेभ्य भयम हा आहे पंचमी तत्पुरुष समास. यानंतर आहे विदेश गमनम, विदेशम गमनम हा आहे द्वितीय तत्पुरुष समास. चरणाभ्याम विकलः तृतीय तत्पुरुष समास, याचं आहे समास चरणविकलः. पुस्तक पठन मग्नः सप्तमी तत्पुरुष, पुस्तक पठने मग्नः. विद्याविहीनः विद्यया विहीनः तृतीय तत्पुरुष. भुजगयमिताः भुजगैः यमिताः तृतीय तत्पुरुष समास. पूजार्थम पूजायै इदं चतुर्थी तत्पुरुष. मदान्धः मदेन अंधः तृतीया तत्पुरुष समास. आता आपण तत्पुरुष समासाचा जो दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे उपपद तत्पुरुषः, हा समास शिकणार आहोत. उदाहरण पहा. जलम ददाति इति जलदः, पादैः पिबति इति पादपः, पर्वते तिष्ठति इति पर्वतस्थः, कुंभम करोति इति कुंभकारः. अवधेयम. आता हा समास ओळखायचा कसा किंवा या समासाचं काय वैशिष्ट्य आहे, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. उपपद तत्पुरुषः, याच्यातला पहिला मुद्दा आहे, पहिला नियम आहे उत्तरपदे धातोः अंशः दृश्यते. समासामध्ये 2 पद असतात. कशी 2 पदे असतात? लक्ष द्या. पहिलं पद आहे वर्तते आणि दुसरं पद आहे तिष्ठती. पहिलं पद आहे कुंभम आणि उत्तर पद आहे करोती. हे जसे 2 पद आहेत, तर या समासामध्ये उत्तर पदामध्ये धातूचा अंश दिसतो. दृश्यते म्हणजे काय? दिसतो. तर बघा, पर्वते तिष्ठती यामध्ये स्था धातू आहे, स्था. आणि कुंभम करोती यामध्ये करोती या क्रियापदामध्ये कोणता धातू आहे? क्रू. कुंभकारः. तर या ठिकाणी पर्वतस्थ या समासात स्थ यामध्ये स्था धातू आहे उत्तर पदात आणि कुंभकारमध्ये कार या ठिकाणी क्रू धातू आहे. म्हणजेच या समासाच्या उत्तर पदामध्ये धातूचा अंश दिसतो. दुसरा नियम लक्षात घ्या. विग्रहे तस्य धातोः लट लकारस्य प्रथम पुरुषस्य योग्यम वचनम योजनीयम. विग्रह करत असताना त्या धातूच्या लट लकाराचे प्रथम पुरुषाचे योग्य वचन योजायला पाहिजे. यथा उदाहरण दिलंय. शास्त्रज्ञः शास्त्रम जानाति इति शास्त्रज्ञः. ज्ञा धातू आहे ज्ञा.
आणि त्या ज्ञा धातूचं लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन जानाती हे पद दिलेलं आहे योग्य। त्यानंतर तिसरा नियम लक्षात घ्या, तथाच म्हणजे तसेच अर्थदृष्ट्या पूर्वपदस्य योग्यः विभक्तिः योजनीया, तसेच अर्थदृष्टीने पूर्वपदाची योग्य विभक्ती योजायला पाहिजे, योजावी। पूर्वपद म्हणजे कोणतं पद? तर बघा, पर्वते तिष्ठती यामध्ये पूर्वपद आहे पर्वते, कुंभम करोती यामध्ये कुंभ आहे पहिलं पद। तर हे जे पहिलं पद आहे हे पहिलं पद अर्थदृष्टीने या पहिल्या पदाचा योग्य विभक्ती योजून अर्थ करायचा आहे। यथा, यथा म्हणजे जसे। पंकजम या ठिकाणी याचा विग्रह केला आहे, पंके जायते इति पंकजम। पंक म्हणजे काय? चिखल। पंके सप्तमीचं एकवचन, पंकातून, पंकामध्ये, जायते जन जायते या ठिकाणी धातू कोणता आहे? जन। जन जायते इति, जन जायते निर्माण करणे, निर्माण होणे, उत्पन्न होणे, जन्माला येणे असा या धातूचा अर्थ आहे। पंके जायते, पंकामध्ये जन्माला येते म्हणून त्याचं नाव काय आहे? पंकजम म्हणजेच काय? कमळ। अजून काही उदाहरणं पहा। वरदा, वरम ददाती इति वरदा। गृहस्थः, गृहे तिष्ठति इति गृहस्थः। मधुपः, मधु पिबति इति मधुपः। विद्यार्थी, विद्याम अर्थयते इति विद्यार्थी। जटाधारी, जटाः धारयति इति जटाधारी। आता मी अर्थ सांगतो। वरम ददाती, जी वरदान देते तिला म्हणतात वरदा। गृहे तिष्ठती, जे घरामध्ये राहतात त्याला म्हणतात गृहस्थः। मधुपः, मधुपान करतात, फुलातील मधु सेवन करतात, मकरंद सेवन करतात, त्यांना म्हणतात मधुपः म्हणजेच भ्रमर, भुंगा। विद्यार्थी, विद्याम अर्थयते इति, विद्या इच्छितात त्याला म्हणतात विद्यार्थी। जटाधारी, जटा धारण करतात त्याला काय म्हणतात? जटाधारी। आता आपण तत्पुरुष समासातील जो दुसरा प्रकार आहे नय तत्पुरुषः, तर हा नय तत्पुरुष समास शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नय तत्पुरुष समास हा सर्वात सोपा समास आहे। काय करायचं? तुम्हाला फक्त न जोडायचा आहे विग्रह करत असताना, आणि समास करत असताना अ जोडायचा आहे, अ किंवा अन जोडायचा आहे। अतिशय सोपा समास आहे। योग्यम, न योग्यम इति अयोग्यम। अल्पम, न अल्पम इति अनल्पम। अवधेयम पाहूया आपण हा समास कशा प्रकारे लक्षात ठेवायचा। नय तत्पुरुषः, पहिला नियम लक्षात घ्या। प्रथम पदम अ अथवा अन इति नकारम दर्शयति। या समासामध्ये पहिलं जे पद आहे हे पहिलं पद एकतर अ असतो किंवा अन असतो। अशा प्रकारे अ किंवा अन हे शब्दांनी युक्त तो नकार दर्शवित असतो। दुसरा नियम असा आहे, विग्रहे म्हणजे या समासाचा विग्रह करत असताना अ अथवा अन स्थाने न इति प्रयोजनीयः। या समासाचा विग्रह करत असताना अ किंवा अन या ठिकाणी न या वर्णाचा प्रयोग करायला पाहिजे। उदाहरण पाहूया आपण। अनिच्छा, अन प्लस इच्छा। आता हा जो अन आहे हा नकारदर्शक आहे, म्हणून या अनच्या ठिकाणी तुम्हाला विग्रह करत असताना काय करायचं आहे? अन काढायचा आणि न या ठिकाणी ठेवायचा। न इच्छा इति अनिच्छा। इच्छा नसणे त्यालाच म्हणतात अनिच्छा। अनावश्यकम, न आवश्यकम इति अनावश्यकम। अनच्या ठिकाणी न लावायचा आहे। अशक्यम, आता या ठिकाणी अ आहे, अ काढायचा आणि न लावायचा। न शक्यम इति अशक्यम। असत्यम,
न सत्यम इति असत्यम, म्हणजे अ किंवा अन असेल हा पद नकार दर्शवितो। विग्रह करताना अ किंवा अन काढायचा आणि त्या ठिकाणी न जोडायचा, बस त्याचा विग्रह झाला। एवढा सोपा हा समास आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कर्मधारय समास आहे, बहुब्रीही समास आहे, अव्ययीभाव समास आहे। तर समासाचे जे अन्य उर्वरित प्रकार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। पुढील व्हिडिओमध्ये आपण कर्मधारय या समासापासून आरंभ करणार आहोत, म्हणून सर्वांनी तो व्हिडिओ निश्चित पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कसा वाटला याविषयी तुम्हाला कमेंट करायची आहे, तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे।